नमस्कार, मी ॲडव्होकेट अक्षय रायबोले आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मॅरेज रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट काढण्याची संपूर्ण प्रोसेस। आपले विवाह जर झाले असेल तर त्या विवाहाची नोंदणी करून त्याचे प्रमाणपत्र कसे काढावे याची संपूर्ण प्रोसेस आणि माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहू। तर चला सुरुवात करू। तुमचे लग्न जर दोन्ही परिवाराच्या संमतीने थाटामाटात झाले असेल किंवा तुम्ही दोघांनी तुमच्या स्वसंमतीने एखाद्या मंदिरामध्ये किंवा ट्रस्टमध्ये लग्न केले असेल तर त्या झालेल्या लग्नाची नोंदणी करून त्याचे प्रमाणपत्र काढणे अतिशय आवश्यक आहे। तर हे प्रमाणपत्र तुम्हाला तुमच्या शासकीय, तुमच्या निमशासकीय, कोर्टात किंवा इतर कोणत्याही सरकारी दप्तरी हे प्रमाणपत्र तिथे अतिशय महत्त्वाचा पुरावा म्हणून मानले जाते। त्यामुळे आपले जर मॅरेज झाले असेल तर ते मॅरेज रजिस्टर करून त्याचे प्रमाणपत्र काढणे अतिशय गरजेचे आहे। तर चला आपण पाहू याची प्रोसेस। नोंदणी करता वेळेस संबंधित नोंदणी अधिकारी हे लग्न व्हॅलिड आहे की नाही याची पडताळणी करतो। ही पडताळणी करण्यासाठी तो हिंदू विवाह कायदा त्याच्यामधील सेक्शन 5 नुसार त्याच्यात काही 5 कंडिशन दिलेले आहेत। त्या कंडिशन जर फुलफिल होत असेल तर तो विवाह अधिकारी तुमचे हे लग्न व्हॅलिड आहे असे ग्राह्य धरतो आणि नोंदणी करतो। तर ह्या कंडिशन्स कोणत्या? तर त्याच्यामधली सर्वप्रथम कंडिशन अशी की आपण लग्न करता वेळेस दोन्ही जे जोडपे आहे लग्न करता वेळेस हे सिंगल असले पाहिजे। यापूर्वी जर त्यांचा विवाह झाला असेल तर तो विवाह पूर्णतः डिझॉल्व झाला पाहिजे, त्यांचा घटस्फोट झाला पाहिजे किंवा तो तुमचा जोडीदार होता जो यापूर्वीचा जोडीदार हयात नसला पाहिजे। ही झाली पहिली कंडिशन। त्याच्यानंतर दुसरी कंडिशन अशी की या लग्नास तुम्ही होकार म्हणजेच या लग्नासाठी संमती देण्यास तुम्ही मानसिकरित्या सक्षम असले पाहिजे। तुम्ही कोणत्याही मानसिक आजाराने ग्रस्त नसले पाहिजे, तुम्हाला वेडेपणाचे झटके आले नाही पाहिजे किंवा तुम्ही तुमच्या लग्नानंतर बाळास जन्म देण्याकरिता शारीरिकरित्या संपूर्ण सुदृढ असले पाहिजे। तर ही झाली दुसरी कंडिशन। त्याच्यानंतर तिसरी कंडिशन अशी की वर यांचे वय हे 21 वर्ष पूर्ण व वधू यांचे वय हे 18 वर्ष पूर्ण असणे गरजेचे आहे। त्याच्यानंतर चौथी कंडिशन अशी की तुम्ही कोणत्याही निषिद्ध नातेसंबंधात नसले पाहिजे, जसे की काका आणि मुलगी किंवा इतर असे नातेसंबंध नसले पाहिजे। पाचवी कंडिशन अशी की तुम्ही सपिंड नसले पाहिजे। हे झाल्या 5 कंडिशन। या 5 कंडिशन जर तुम्ही फुलफिल करत असाल तर तो विवाह नोंदणी अधिकारी तुमचे विवाह नोंदणी करण्यास तयार होतो। त्याच्यानंतर येते तुमचे कागदपत्र। कागदपत्रामध्ये पहिलं कागदपत्र येतो तुमच्या दोघांचाही पती पत्नीचं ओळख प्रमाणपत्र। ओळख प्रमाणपत्रामध्ये आधार कार्ड, मतदान कार्ड, पॅन कार्ड यापैकी कोणताही एक पुरावा चालतो। तर आधार कार्डच घेऊन जा, हा फार महत्त्वाचा पुरावा मानला जातो। त्याच्यानंतर येतो तुमचा रहिवासी म्हणजेच तुमचा पत्त्याचा पुरावा। पत्त्याच्या पुराव्यामध्ये तुमचे तिथले राशन कार्ड, आधार कार्ड, मतदान कार्ड ही कागदपत्रे येतात। यापैकी कोणतंही एक कागदपत्र तुम्हाला तिथे द्यावे लागते। त्याच्यानंतर येतो तुमचा सर्वात महत्त्वाचा पुरावा म्हणजेच तुमच्या दोघांचाही वयाचे दाखले। वयाचा पुरावा। वयाच्या पुराव्यामध्ये तुमचा जन्माचा दाखला, तुमच्या शाळेने जे TC दिल्या जाते म्हणजे जे लिव्हिंग सर्टिफिकेट दिलं जाते ते लिव्हिंग सर्टिफिकेट किंवा शाळेद्वारे बोनाफाईड सर्टिफिकेट दिल्या जाते ते बोनाफाईड सर्टिफिकेट हे तुमच्या वयाचा पुरावा मानला जातो। याच्यानंतर तुमचं लग्न झाले याचा पुरावा तुम्हाला तिथे द्यावा लागतो। त्यामध्ये विवाह विधीचा तुमचा दोघांचाही जॉईंट फोटो किंवा तुमच्या लग्नाची पत्रिका। त्याच्यानंतर येतो पुरोहिताचे प्रमाणपत्र। पुरोहित म्हणजे तुमचं लग्न लावून देणारा व्यक्ती। त्या व्यक्तीचे प्रमाणपत्र अतिशय महत्त्वाचे असते। त्या प्रमाणपत्रावर त्याची सही, त्यांचा फोटो लावावा व त्यांचे आधार कार्ड किंवा त्यांचा एखादा ओळखीचा पुरावा त्या प्रमाणपत्रासोबत लावावा। याच्यानंतर तुम्हाला 3 साक्षीदार तिथे लागतो। त्या 3 साक्षीदारांचे आधार कार्ड, त्यांचे फोटो हे फॉर्म सोबत जोडावे लागते। जर तुमच्या विवाह नोंदणीकरिता 1 वर्षापेक्षा जास्त अवधी होत असेल तर असे ॲफिडेव्हिट तुम्हाला 100च्या बॉन्डवर द्यावे लागते किंवा तुमचा जर विवाह आंतरजातीय असेल तर तो विवाह तुमचा दोघांच्या संमतीने झाला या संबंधित तुम्हाला एक ॲफिडेव्हिट 100च्या बॉन्डवर द्यावे लागते। तुम्हाला तुमच्या लग्नविधीचा फोटो लावा लागेल। त्याच्यानंतर तुमचे पासपोर्ट साईज, तुमच्या साक्षीदाराचे पासपोर्ट साईज फोटो व्यवस्थित फॉर्मवर लावायचे। त्यांच्या सिग्नेचर, त्यांचे थंब
घेऊन हा फॉर्म पूर्णतः भरून घ्यायचा. हा फॉर्म तो विवाह नोंदणी अधिकारी घेतो, त्याच्यामधली संपूर्ण माहिती व्यवस्थितरित्या चेक करतो, तुमच्या विवाहाच्या कंडिशन्स पाहतो आणि त्याच्यानंतर जर सगळी व्यवस्थित माहिती असेल तर या विवाहाची नोंद हा संबंधित अधिकारी करतो. त्याच्यानंतर तुम्हाला काही दिवसात एक डिजिटल स्वरूपात QR कोडवाले प्रमाणपत्र, मॅरेज रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र दिल्या जाते. या प्रमाणपत्रामध्ये संबंधित कार्यालयाच्या नोंदवहीचा खंड क्रमांक, तुमचा मॅरेज रजिस्ट्रेशन नोंदणी क्रमांक व रजिस्ट्रेशन डेट ही नमूद केलेली असते. ही नोंदणी कुठे केल्या जाते? वर किंवा वधू यांच्या दोघांच्याही राहत्या गावापैकी कोणत्याही एका गावामध्ये या लग्नाची नोंदणी तिथल्या ग्रामपंचायत किंवा तिच्या नगर परिषद याच्या संबंधित शाखेशी विवाह अधिकारी राहतो. तो विवाह अधिकारी तुमच्या लग्नाची नोंद करून तुम्हाला हे प्रमाणपत्र दिल्या जाते. हे प्रमाणपत्र तुम्हाला महाराष्ट्र रेग्युलेशन ऑफ मॅरेज ब्युरो अँड मॅरेज रजिस्ट्रेशन ऍक्ट 1998 नुसार प्रोव्हाइड केल्या जाते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या विवाहाची नोंदणी करून त्याचे प्रमाणपत्र काढण्याची संपूर्ण प्रोसेस बघितलेली आहे. ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल किंवा तुमच्या थोडंसं जरी उपयोगात पडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि ज्याला आवश्यकता असेल त्यांच्याशी शेअर करा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मी तुमचे आभार व्यक्त करतो. पुन्हा भेटू नवीन एका माहितीसोबत नवीन एका व्हिडिओमध्ये.